फडणवीसांनी ते जाहीर केलं. ज्यांनी चॅलेंज दिलं त्यांनी श्रीकांत शिंदे विरोधात उभं राहायला पाहिजे होतं. शिवाशाप देणाऱ्या लोकांना मत देणार काय, असं पण सवाल उपस्थित केलाय. असं काय म्हणतात? जनतेनं उमेदवार जर उभा केला असेल, इतके दिवस का लावले? शिवसेना भाजपच्या तुमच्या जागा वाटपावर अजून तुमचा ठाण्याचा निर्णय लागू शकत नाही, अजून तुमचा दक्षिण मुंबईचा निर्णय लागू शकत नाही, अजून तुमचे अनेक निर्णय लागू शकत नाही. आणि जनतेनं कुठले निर्णय घेतलेले आहे? जनता असे निर्णय घेत नसते. ज्या लोकांनी नुसतं या भागामध्ये जमिनी लुटण्याचे धंदे सुरू केलेले आहे, ते कसे जनतेचे उमेदवार होऊ शकतात? आणि हे तर मी वेगळंच आश्चर्य, एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाचा नेता डिक्लेअर करतो. हे तर नव्यानं झालं. आमच्या उमेदवार चांगले बोलले की कोणत्या चिन्हावर लढणार तुम्ही, तुमचं चिन्ह की भाजपचं चिन्ह. आणि शिवाशाप देणारे लोक मत देणार नाही हे इंडिकेशन आपल्या सरकारी उद्धव ठाकरे रिपोर्ट केलंय. थोडं आणि मैदान जवळ आहे. लोक कोणाला गद्दारांना मतं देतात का निष्ठावानांना मतं देतात कळत. साहेबांनी हे पण बोलले की एकनाथ शिंदेनी त्यासाठी कॉम्प्रोमाइज कधीच केलं नाही. ज्या पक्षावर आईसारखं प्रेम केलं त्यांनी आईचं दूध विकण्याचा आरोप केला. आपल्याला माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, आपल्याला माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून बंड केलं मी. सत्तेच्या मोहासाठी खर्चीकरण सुरू केलं. पक्ष सोडून जावं अशी परिस्थिती त्या लोकांनी निर्माण माझ्यासमोर केली. तर हा मोठा जोक आहे. जे म्हणतात ज्यांनी सत्ता प्राप्त करण्यासाठी स्वतःची आई असलेल्या पक्षाची गद्दारी केली आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर जे मुख्यमंत्री झाले, हे म्हणतात मला सत्तेचा मोह नाही. हा सगळ्यात मोठा वाटतं त्यांनी केलेला विनोद आहे. सर 15 दिवसांवर 20 दिवसांवर मुंबईच्या सुद्धा निवडणुका लागतील. मुंबईत महाविकास आघाडीकडून काँग्रेसला ज्या 2 जागा देण्यात आल्या त्या जागेवर अद्याप उमेदवार नाही. तसंच मुंबईतील अनेक जागेवर संपूर्ण महाविकास आघाडीचा प्रचाराचा मार्ग वाढवला गेला नाही. फक्त दक्षिण मध्य मुंबईची प्रचार केला जातो, पण उत्तर मध्य असो, उत्तर पश्चिम मुंबई असो, उत्तर मुंबई असो, त्या जागेचा प्रचार जोरात होताना पाहिला नाही. कोणाचा पाहिला? तुमच्या महाविकास आघाडी आमचा जोरात प्रचार चालू आहे आणि देसाई साहेबांचा जोरात चालू आहे, अमोल कीर्तीकरांचा चालू आहे, अरविंद सावंतांचा चालू आहे, संजय दिना पाटलांचा चालू आहे. जोरात प्रचार चालू आहे. आमच्या एक काय 2 फेऱ्या घरोघरी झालेल्या आहे. आमचे सगळे शाखा गटप्रमुख सगळी यंत्रणा संघटनेची काम करते. आता राहिला काँग्रेसचा मुद्दा, तो काँग्रेसच्या पक्षाचा मुद्दा आहे. 2 जागा त्यांना सुटलेल्या आहे. कोण उमेदवार असा हा त्यांचा मुद्दा आहे. पण एकीकडे तुम्ही आम्हाला नाव ठेवता भाजपचं आणि यांचं काय कुठे डिक्लेअर झाले उमेदवार? कुठे झाला दक्षिणचा उमेदवार त्यांचा? कुठे झाला त्यांचा त्या बांद्राच्या इकडच्या जागेचा उमेदवार? त्यांचे 2-3 ठिकाणचे उमेदवार अजून जाहीर नाही. कुठे जाहीर झाले? तुम्ही आमच्याकडेच काय बोलता? दुसरीकडे दादांना असं वक्तव्य केलं, असं म्हटलंय की 10,000 तरुणांना द्यायचे आणि जर्मनीला नोकऱ्यांसाठी पात्रतेचं आश्वासन द्यायचे आपण कसं बघतात ते कोकणातल्या पोरांना 10,000 नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार. कोकणातल्या पोरांना रिफायनरीच्या नावाखाली देशोधडीला शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे नारायण राणे, जर्मनीला इथल्या लोकांना जर्मनीला नाही, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्रात रोजगार पाहिजे. इथले उद्योग तर गुजरातमध्ये नेतात तुम्ही ज्या पक्षाचे त्या पक्षाचे लोक, आणि तुम्ही जर्मनीला कोणता रोजगार देणार? खोट्या ज्या काहीतरी बोलता येण्यासारखं करता येण्यासारखं, मी परभणीला एखादा नोकरी देणार म्हटलं तर समजू शकतो, जर्मनीला कुठून देणार? म्हटलं की उद्धव ठाकरेंना पक्षात मास लीडर नको हवा होता, फक्त त्यांना हुजरे होते. फडणवीसांसह गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि दरेकर यांना अटक करण्याची एक भाव होती. टोकाचा निर्णय घ्यायला टोकाची कारण असतात. मास लीडर कोण आहे? एकनाथ शिंदे मास लीडर आहे का? ठाण्याच्या बाहेर का लिडरशिप आहे का त्यांची? ठाणे शहराच्या बाहेर लिडरशिप आहे का? आम्हाला प्रश्न आहे त्यांना. आणि त्याच्यामुळं आणि तुम्हाला दरेकर फोन आला आणखी अटक, तुमच्या पोटात काय दुखायचं? ज्याने गुन्हा केला असेल त्याला अटक केलं जाईल. त्याला कोण थांबवू शकतो? जर गुन्हे केले असतील त्यात गुन्हे नव्हते का दरेकरांवर मुंबई बँकेचे? आता या सरकारने फाईल बंद केलेली आहे ना.
गुन्हा नव्हता तो, उघडा बरं फाईल गुन्हा, लावा बरं तपासाला निष्पक्ष यंत्रणा, होऊ शकते का नाही अटक? 100% होऊ शकते. फायली बंद करायच्या. गुन्हेगाराला तुम्ही गुन्हेगारांना संरक्षण द्यायचं. आता अजितदादाची फाईल कशी बंद होते, छगन भुजबळांची फाईल कशी बंद होते? अरे गुन्हेगारांना भ्रष्टाचाराचं संरक्षण तुम्ही लोक देत आहे. आणि जर त्यावेळेस असं पाऊल उचलणार असेल तर मुंबई बँकेत काय भ्रष्टाचार केला असेल, प्रवीण दरेकरांना कारवाई होणार करून. त्यात काय चूक आहे? त्यात एकनाथ शिंदेच्या पोटात चुकायचं काय कारण त्याच्यामध्ये? पुढे पण म्हटलं की आकडेवारी बघून पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे डाव टाकला आणि मुख्यमंत्री बनण्याची सुख इच्छेतून होती त्यांच्या मनात. मला वाटतं हा विषय चवळून आता स्वतः झाला. पुढे तर नुकतेच संभाजीनगरमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली म्हणजे सैनिकांना भुमरे असं म्हणतात की आम्ही असं काम करू की चंद्रकांत खैरेंचं डिपॉझिट सुद्धा ह्या लोकसभेच्या निवडणुकीत जप्त करणार. तर अजूनच पुढचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की संभाजीनगरमध्ये नो खैरे झाला तो विषय झाला. परंतु चंद्रकांत खैरे हे जनतेतले एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. भुमरेसारख्या अर्ध्या हळकुंडात नेते झालेले नाही. खैरेंच्या मागे जनशक्ती आहे, भुमरेंच्या मागे धनशक्ती असेल. ज्याच्या वेळी जनशक्ती आणि धनशक्ती लढा झालेला आहे तर जनशक्तीचा विजय झालेला आहे. तेव्हा भुमरेंनी किंवा एकनाथ शिंदेंनी हे स्वप्न पाहू नये की भुमरे तिथं विजय तर मिळालं का त्याला? विचारत आहे ना. 16 जागा त्यांना लोकसभामध्ये जिंकले जाते, त्याच्यामध्ये 2 नाशिकची सीट आणि ठाणे सीट आहे. अजून त्यांना त्यांच्या पक्षाला त्या जागा सुटलेल्या नाही. त्यांचा जो पक्ष आमच्याकडून चोरलेला त्या पक्षाला अजूनही त्या 2 जागा मिळालेल्या नाही. उलट त्यांच्या अनेक जागा भारतीय जनता पार्टीने हिसकावून घेतलेल्या आहेत. अनेक जागेवर त्यांचे उमेदवार भारतीय जनता पार्टीनं बदललेले त्यांची इच्छा नसताना. फक्त त्यांनी याच्यात फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला आता मला असं वाटतं येणाऱ्या विधानसभेपर्यंत तुमची कोणती खैर भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही. संपला तुमचं लोकसभेला वापरलं, विधानसभेत तुमची काय भारतीय जनता पार्टीला गरज नाही. लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेचं कौतुक प्रकारचे म्हणतात की राज ठाकरे मन मोठा आहे, मोठ्या मनाचे माणूस आहे ते, पण उद्धव ठाकरे कटू मोठ्या मनाचे आहे. हा बरोबर आहे ना. कारण तुमचं ऐकत नाही ना ते, तुमच्या पुढे झुकत नाही ना ते, स्वाभिमानानं राहतात. राज ठाकरेनं काय स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला ते आवडत असतील. राष्ट्रवादीचं तुमच्या शिवसेनेचा जाहीरनामा वचननामा जाहीरनाम्याची चर्चा होती, तो कधी पण जाहीर होईल आणि त्याच्यात आम्हाला काय नेमकं फायदा भेटणार? कारण की तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेते म्हणून अनेक वेळा शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारीचे मुद्दे मांडलेले, त्यामुळे ह्या यंदाच्या जाहीरनाम्यात काय असेल? यंदाचा जाहीरनामा मला वाटतं आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना याला वचननामा म्हणत असते. जो शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द जाहीरनामा हा भारतीय जनता पार्टीनं जुमलेबाजी म्हटलेला आहे. इलेक्शनची जुमलेबाजी, ही जुमलेबाजी शिवसेना करणार. शिवसेना जे वचन देतं ते करून राहतं आणि निश्चित या वचननामा शेतकरी केंद्रित, शेतकऱ्याला न्याय देणारा हा वचननामा निश्चित असेल. संदीपान भुमरे यांची जी पत्नी आहे त्यांनी संदीपान भुमरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यामध्ये त्यांनी 2 दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचा शेती सांगितलं होतं. आता त्यांच्या नावावरती 2 बिअर शॉप असल्याचं आता नवीन प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलंय. त्याबरोबरच त्यांचं जुनं जे 2019चं प्रतिज्ञापत्र होतं त्यावेळेस त्यांच्या पत्नीची जी त्यांचं उत्पन्न हे ₹0 दाखवण्यात आलं होतं, तर आता 14 लाखाच्या पुढे दाखवलं. हे तुम्हीच बघा, आम्ही काही बोलत नाही. कोणाच्या पत्नीविषयी तर बोलणार नाही, कारण त्याचा आपण आदर करूया. परंतु स्वतःच्या राजकारणासाठी अशा पद्धतीनं वापर करणं चुकीचं आहे. निश्चित एक गृहिणी असताना त्यांच्या नावावर दारूचं दुकान कसं दाखवलं मला आता त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये कळालेलं आहे. आणि 30 दिवसापूर्वी एक ॲफिडेव्हिट आणि आज एक ॲफिडेव्हिट. मला वाटतं 2 दिवसात मधल्या 2 दिवसात हा व्यवसाय सुरू केला का याची तपासणी झाली पाहिजे. नाही तर मग आधीचं खोटं होतं, नाही तर आताचं खोटं आहे. दोन्हीपैकी खोटं पकडलं पाहिजे. किंवा 2 दिवसापूर्वी जे जाहीर त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं आणि आज दिलं, त्यात
2 दिवसात त्यांनी हा नव्याने व्यवसाय सुरू केला काय याची तपासणी निवडणूक आयोगाने करावी. आता फार पारदर्शक निवडणूक आयोग काम करतं, त्यांनी तपासणी करावी. खरं सीएम साहेब हे पण म्हणताय की बाळासाहेब पक्षासाठी लढत होते. उद्धव ठाकरे स्वतः वैयक्तिक स्वार्थासाठी लढले. त्यांना आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं होतं. स्वतः पालखीत जाऊन बसले. मी आदित्य ठाकरेचा दिवस कधीच नव्हतो. उद्धव ठाकरे पक्षात माफीचा लढू होता, फक्त उजळले. मला असं वाटतं या महाराष्ट्रात शिवसेनेनं अनेक नेते दिलेले आहेत. मनोज जोशी पासून आमच्यासारख्या लहान लहान शिवसैनिकापर्यंत जो ज्याच्या त्याच्या भागातला मास लीडर आहे. आणि एकनाथ शिंदेना असं वाटत असेल तर ते मास लीडर आहे, तर मला वाटतं ते चुकीच्या कल्पनेत गंग दिसतात. ठाण्याच्या बाहेर तुमचं काही नाहीये. ठाण्याचे तुम्ही असू शकाल नेते, ठाण्याच्या बाहेर तुम्ही महाराष्ट्राचे नेते नाही. या महाराष्ट्रात 2 होते, शरद पवार होते, आहेत, बाळासाहेब ठाकरे होते, आणि आता उद्धवजी ठाकरे साहेब यावरूनच महाराष्ट्राचा आवाका आहे. बाकी मग जे ते स्वतःच्या शहराचे किंवा मतदारसंघाचे नेते आहे, हे लक्षात ठेवा सगळं. आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं होतं. काय चूक आहे?